नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपल्या या लेक्चरमध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाची अपडेट घ्यायची आहे. सर्वांनाच माहिती आहे की गट ब ची परीक्षा ही 14 जूनला नियोजित आहे. मग गट क बद्दल अजून अपडेट नाहीये. गट क बद्दल एमपीएससी कोणत्या विचारामध्ये आहे किंवा अजून जे काय मनामध्ये आपल्या प्रश्न आहेत, या प्रकारचे प्रश्न असतील कदाचित, तर हे जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत या आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक जण विद्यार्थी आहे जे आगामी काळामध्ये फक्त आकडा आपल्या समोर यायला लागलाय की एवढी पद आहेत, या गोष्टी होणार आहेत, पण आपण सगळ्यांच्यावर चर्चा करूया, सगळ्यांच्यावर व्यवस्थित चर्चा करूया आणि यामध्ये लक्षात घेऊया की आयोगाचा पुढचा एक प्लॅन काय असणार आहे. अपडेट काय आहे, तसा अपडेट आपल्याकडनं नाहीये, पण आयोग काय करू शकतं किंवा आयोगाच्या मनामध्ये काय आहे किंवा पुढे गेल्यावर अडचणी कोणत्या येऊ शकतात, आपण या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांनी कदाचित आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं सुद्धा नसेल, सबस्क्राईब करून घ्या. आगामी काळामध्ये यामध्ये आपल्या चॅनलवर आपण सिरीज सुद्धा चालू करणार आहोत पीवायक्यूच्या. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण सविस्तर काही घडामोडी बघूया. तर त्याचबरोबर लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर जाऊन पाहू शकता, आपण दर्जेदार बॅच लॉन्च केलेली आहे एमपीएससी गट ब आणि क पूर्व आणि मुख्य परीक्षा तयार करून घेण्यासाठी. त्याचं नाव आहे एकलव्य बॅच. मित्रांनो, यामध्ये यशस्वी मार्गदर्शक आहेत, तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी शिकवल्या जाणार आहेत. एकदा जाऊन व्यवस्थित बघू शकता किंवा बॅच बद्दल कोणती तुम्हाला शंका असल्यास तुम्ही या क्रमांकाला संपर्क साधा आणि माहिती करून घ्या. आता आपण सुरुवात करूया. मित्रांनो, जो आगामी आपल्याला गट क परीक्षा 26च्या ज्या होणार आहेत त्यामध्ये सध्या काय अपडेट आहे, आता लक्षात ठेवायचं, आयोगाने याबद्दल काही अपडेट दिलेलं नाही. सुरुवातीला आयोगाकडून परीक्षा योजना येणं अत्यंत महत्वाचं आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की सर, ही परीक्षा योजना काय आहे? मित्रांनो, परीक्षा योजना म्हणजेच काय की जेव्हा नवीन संवर्ग भरपूर याच्यामध्ये ऍड होतात, जसं आयोगानं त्यांच्या 5 मे च्या ज्या काय जी आर मध्ये सांगितलं होतं, सामान्य प्रश्न विभाग जी आर मध्ये सांगितलं होतं की आयोग काय करणार आहे, 2 संवर्ग करणार आहे. 2 संवर्ग कुठले आहेत? एक आहे प्रशासकीय संवर्ग आणि एक आहे तांत्रिक संवर्ग. म्हणजेच काय, प्रशासकीय संवर्ग म्हणजेच कोणता, ज्याला कुठलंही तांत्रिक डिग्री, त्याला कोणतीही तांत्रिक पदवी लागत नाही. कोणताही पदवीधारक आहे, कोणत्याही शाखेचा पदवीधारक असेल, तो या प्रशासकीय पदांना अप्लाय करू शकतो. मग आयोगाने एक असा आकडा काढला होता की बाबा एवढ्या एवढ्या गटामध्ये आम्ही हे संवर्ग ऍड करणार आहोत. त्यांचा आकडा खूप जास्त होता, 200+ संवर्ग त्यांनी सांगितले होते. आता आगामी काळामध्ये आपल्याला समजेल, आता आयोगानं प्रसिद्ध पत्रक जाहीर केलं म्हणजे सगळे संवर्ग निघणार असं नाहीये. आगामी काळामध्ये जे जे संवर्ग असतील ते हळूवार त्याच्यामध्ये ऍड होत जाते, लक्षात ठेवायचं. आता महत्वाचं आहे की परीक्षा योजनेमध्ये काय असेल की संवर्ग कोणते आहेत, आयोगाने आधी सांगितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये टाकावं लागेल एवढे संवर्ग आहेत, यासाठी आम्ही एक परीक्षा घेणार आहोत, यासाठी आमची ही परीक्षा योजना असेल, परीक्षा पद्धत ही असेल, अभ्यासक्रम हा असेल, निगेटिव्ह मार्किंग कशी असेल, किती वेळ असेल, म्हणजे 1 तास असेल, 1.5 तास, जे काय असेल. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय, या परीक्षा पद्धतीमध्ये, ह्या योजनेमध्ये तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आयोग याच्यामध्ये सविस्तर गोष्टी सांगणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय काय सांगेल आयोग, अभ्यासक्रम कसा असेल, परीक्षा पद्धत म्हणजे पूर्व असेल, मुख्य असेल की एकच परीक्षा असेल, याच्याबद्दल आपण आता बोलूयाच, आयोग काय करू शकतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, मार्किंग पद्धत म्हणजे गुणाची पद्धत काय असेल. फॉर एक्झाम्पल, एक पेपर आहे तो 100 प्रश्नाला 100 प्रश्न 100 गुण असतील की अजून काय वेगळं असेल, निगेटिव्ह मार्किंग असेल का. यार बऱ्याचशा सरळ सेवांना यापूर्वी टीसीएस आयबीपीएस मार्फत ज्या ज्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हतं, पण आयोगाचे जे काय पेपर्स आहेत, जर आपण यापूर्वी पाहिलं तर शक्यतो एमपीएससी निगेटिव्ह मार्किंग घेते. आपण सविस्तर याच्यामध्ये चर्चा करूया. म्हणून शक्यतो असा अंदाज आहे की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा योजना येणं अपेक्षित आहे. जूनचा पहिला आठवडा, आपण याची वाट बघूया. जूनचा पहिला जो आठवडा आहे यामध्ये ह्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, तुमच्यापर्यंत हे अपडेट सुद्धा आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करूया. दुसरी गोष्ट काय आहे बघा, तर जाहिरात कधी येणार. आता जोपर्यंत परीक्षा पद्धत येत नाही, जोपर्यंत परीक्षा पद्धतच नाहीये, परीक्षा योजनाच नाहीये, तोपर्यंत जाहिरात काढू शकत नाहीत. मग लक्षात ठेवायचं, जाहिरात कधी काढणार. फॉर एक्झाम्पल, या परीक्षा पद्धतीमध्ये सांगितलं, या परीक्षा योजनेमध्ये सांगितलं की आम्ही या संवर्गासाठी पेपर घेणार आहोत, जो एकच परीक्षा आहे किंवा एक पूर्व आहे, एक मुख्य आहे. त्यानंतर आयोग जाहिरात काढणार की आमच्याकडे एवढं मागणीपत्र, आमच्याकडे एवढ्या जागेचं मागणीपत्र आलं आणि मी कॅटेगरायझेशन केलं आणि त्यानुसार आम्ही जाहिरात काढलेली आहे. कुठली म्हणतोय मी, गट क जी आपली आगामी परीक्षा होणार आहे त्याच्याबद्दल सध्या चाललाय व्हिडिओ. गट ब चा नव्हे, गट ब चा ऑलरेडी 226 जागा आलेल्या आहेत, याच्यामध्ये जागा सुद्धा वाढवू शकतात आणि पुन्हा मुख्य सुद्धा आहेच. पण गट क बद्दल ज्या काय आपल्या मनामध्ये प्रश्न असतात, म्हणजे सर तलाठी बद्दल काय आहे किंवा ज्या कुठल्या अजून पद आहेत वेगवेगळी, जे काही विभागीय पद आहेत, लिपिक असेल किंवा अजून काय असेल, त्याबद्दल आपण सध्या चर्चा करत आहोत. ठीक आहे, मग जाहिरात कधी येणार आहे, तर लक्षात ठेवायचं, जाहिरात मोठी येणार आहे 100%. कारण का, जेवढी संवर्ग गट क मध्ये ऍड होणार आहेत
ही खूप जास्त आहेत आणि जास्त संवर्ग ऍड झाल्यामुळं त्याच्यामध्ये लिपिक हा गट जास्त आहे. लिपिक हे संवर्ग एक मोठं पद आहे. लिपिक त्याच्यामध्ये ऍड झाल्यामुळं शक्यतो आकडा सध्या चाललाय 10,000 15,000, कारण लिपिकच पद जास्त असणार आहेत. मग असा आपण अंदाज करूया की परीक्षा योजना आल्याशिवाय जाहिरात येत नाही आणि जाहिरात जर परीक्षा योजना जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आली तर शक्यतो जाहिरात आपली जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये येऊ शकते, लक्षात ठेवा. ठीक आहे. जाहिरातीमध्ये काय येणार, कोणती पदं आहेत, किती रिक्त जागा आहेत, कॅटेगरीनुसार किती जागा आहेत, पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा, आता आयोग सांगेल आपल्याला, त्याच्याबद्दल आपण थोडंसं काही दिवस आपण वाटच बघू. पण परीक्षा योजना पहिल्यांदा येणार आणि मग जाहिरात येणार. जाहिरात तुमची जून दुसरा आठवडा अपेक्षित आहे. तुमचं काम काय आहे, या सध्याच्या फावल्या वेळात, ठीक आहे, गट ब चा अभ्यास करताय तो अभ्यास चालूच ठेवा, पण या वेळात काय करायचं, डॉक्युमेंट्स अपडेट करून घ्या. डॉक्युमेंट जर खूपच जुने असतील, मी डॉक्युमेंट्सचा व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे, जाऊन एकदा पाहू शकता. एनसीएल कोणाला लागतं, ईडब्ल्यूएस कोणाला लागतं, एसएबीसी लागतं का, ईडब्ल्यूएस वाला विद्यार्थी एसएबीसी काढू शकतो का, एसएबीसी वाला ईडब्ल्यूएस काढू शकतो का. काही विद्यार्थ्यांना बेसिक गोष्टी माहिती नाहीत, त्यामुळे डॉक्युमेंट्स बद्दल मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा पाहू शकता, आपल्या एमपीसी फॅक्टरी चॅनलवर अवेलेबल आहे. ठीक आहे. त्यामुळं परीक्षा योजना पहिला आठवडा, जाहिरात एक्सपेक्टेड चालले, शक्यतो दुसरा आठवडा जूनचा येऊ शकते किंवा थोडे दिवस एखादा आठवडा पुढे सुद्धा जाऊ शकते, पण हे लक्षात ठेवायचं. मग जोपर्यंत परीक्षा योजना येणार नाही तोपर्यंत जाहिरात येणार नाही. दुसरी गोष्ट, परीक्षा कधी, आता जर त्यांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जाहिरात काढली तर असा अंदाज आहे जून, त्याच्यानंतर शक्यतो आयोग काय करतं, 20 दिवस फॉर्म भरायला देईल. 20-22 किंवा 18 ते 22 दिवस देईल फॉर्म भरायला. 18 दिवस, 15-18 दिवस किंवा 20 दिवस आपण मॅक्सिमम पकडूया. म्हणजे बघा, जर जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शक्यतो जाहिरात आली तर जुलैच्या पहिल्या वीक पर्यंत, म्हणजे आपण असा टेंटेटिव्ह विचार करूया, जर समजा जाहिरात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आली, ओके, शक्यतो आपण तारीख पकडू 13 ते 18 पर्यंत, समजा जाहिरात आली जूनच्या गट क ची, तर परीक्षा फॉर्म भरायची किती मुदत असते, तर इथून आपण विचार करूया. समजा जाहिरात ज्या दिवशी येईल, म्हणजे समजा 18ला आपण पकडू, टेंटेटिव्ह मॅक्स 18 जूनच्या आसपास जर पकडलं तर जुलैचा पहिला आठवडा हा तुम्हाला फॉर्म भरायचा मुदत असेल, फॉर्म भरायची मुदत असेल. ठीक आहे. तिथून पुढे लक्षात ठेवायचं, म्हणजे असा विचार करायला गेलं तर आपल्याकडे जुलैचा पूर्ण महिना, ऑगस्टचा पूर्ण महिना आणि शक्यतो असं टेंटेटिव्ह म्हणू शकतो परीक्षा कधी होईल, तर ऑगस्टचा शेवट किंवा सप्टेंबर महिना या ठिकाणी परीक्षा आयोजित असणार आहे. ठीक आहे. जर आपण ह्या घडामोडी जर व्यवस्थित पाहिल्या तर, म्हणजे अनुक्रमे पाहिल्या तर, काय सांगितलं मी, परीक्षा कधी होईल, जाहिरात जर जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आली किंवा प्लस मायनस झाली तर सुद्धा आपल्याकडे 2-2.5 महिने मिळतात. जास्तीत जास्त सप्टेंबर मध्ये नियोजित असेल, लक्षात ठेवायचं. गट क पूर्व परीक्षा ही सप्टेंबर मध्ये असेल. दुसरी गोष्ट, आता इतकी जी पदे येणार आहेत त्या पदाबद्दल अजून सुद्धा आकडा असा फिरतोय, फक्त याच्याबद्दल आयोगाने सांगितल्याशिवाय आपल्याला कुठली अपडेट मिळणार नाही. फक्त गट क बद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न होते किंवा ते मेसेज करत होते की सर याच्याबद्दल अपडेट सांगा. मग अपडेट हेच आहे की आपला सध्या अभ्यास चालू ठेवा. आगामी काळामध्ये मेगा भरती निघणार आहे, ती म्हणजे गट क पदासाठी. लक्षात ठेवायचं, हे सगळे एमपीसीने सांगितलेलं आहे की आम्हीच त्या परीक्षा घेणार आहोत, पण हे सुद्धा लक्षात ठेवायचं, आता पूर्व प्लस मुख्य घेणार की एकच परीक्षा घेणार. आता व्हायला का लागले बघा, की 2 प्रकारची आपल्याकडे जे काही संवर्ग आहेत, मी एक विचार करतो प्रशासकीय आणि एक विचार करतो तांत्रिक. प्रशासकीय म्हणजे ज्याला कुठलीही पदवी लागते, ज्याला कुठलंही तांत्रिक पदवी लागत नाही, ज्याला कुठलीही टेक्निकल डिग्रीची गरज नाहीये, म्हणजे सिव्हिलच पाहिजे किंवा हाच कोर्स केलेला पाहिजे किंवा हेच सायन्स पाहिजे किंवा अग्निशमनचा कोर्स असेल, अजून कुठले कोर्सेस असतील, याची गरज नाही. म्हणजे लक्षात ठेवायचं, जे जे प्रशासकीय पद आहेत यामध्ये शक्यतो तलाठी असेल, लिपिकचे पद असतील, ठीक आहे, या प्रकारची पद, निरीक्षक दर्जाची पद असतील, जे काय आयोगाने मध्यंतरी सांगितले होते, कुठलेही कालवा निरीक्षक असेल किंवा अजून कुठला असेल, शक्यतो एनी ग्रॅज्युएशन वाली आहेत ती या ठिकाणी येऊ शकतात. ठीक आहे. सर्व निरीक्षक दर्जा असणारी, वेगवेगळ्या विभागाची निरीक्षक दर्जा असणारी पदं वेगळी आहेत. ठीक आहे. ही जी पदं आहेत यांना कुठलंही तांत्रिक पदविका वगैरे लागत नाही, लक्षात ठेवायचं. पण तांत्रिक जे आहेत, फॉर एक्झाम्पल अग्निशमन असेल, स्वच्छता असेल, निरीक्षक सध्या स्वच्छता निरीक्षक समजा एखादा कोर्स लागतो, किंवा आरोग्य ते रेडिओलॉजीचा असेल एखादा जीएमसी मधला, ओके. त्याच्यानंतर असे बरेचसे पद आहेत तांत्रिक. भूकर मापक नावाचं पद आहे, ज्याला काही सिव्हिल वगैरे डिग्री किंवा डिप्लोमा जे काय असेल, म्हणजे तांत्रिक पद ज्याला टेक्निकल डिग्री लागते, लक्षात ठेवायचं. मग ही पद आता असं म्हणता येईल, ह्या जर मी 2 विभागात असं त्यांनी विभाग केला असेल, प्रशासकीय आणि तांत्रिक,
आता लक्ष द्या, पूर्वच होणार म्हणजे एकच परीक्षा होणार की 2 परीक्षा होणार, हे खूप जास्त चर्चेचा मोठा मुद्दा असणार आहे. बघा मुद्दा काय आहे, जर तुम्ही तांत्रिक पदासाठी एकच परीक्षा घ्यायला लागलाय, ते सध्या पॉसिबल नसतं. कारण लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांनी पैसे भरून कोर्स केलेले आहेत. तो 6 महिन्याचा आहे, 1 वर्षाचा आहे, 2 वर्षाचा जे काय असेल, त्यांनी कोर्स केलेले आहेत आणि जर एकच परीक्षा घेतली, समजा एकच परीक्षा घेतली, तर यांचा तांत्रिक पदाचा त्या टेक्निकल नॉलेजचा उपयोगच काय एक पद घेतली. कारण का अग्निशमनचा वेगळा कोर्स आहे, रेडिओलॉजीचा वेगळा कोर्स आहे, भूकरमापकचा वेगळा कोर्स आहे. किंवा इकडे बघायला गेलं, समजा ही पदं घेतली कोणती, तलाठी, लिपिक, निरीक्षक, यांना एकच परीक्षा घेतली. मित्रांनो विचार करा, निरीक्षकचा दर्जा तुम्ही जर पाहायला गेलं तर S12 S13 स्केल आहेत निरीक्षकला. तेच तुम्ही तलाठीला गेला, लिपिकला गेला, त्यांना S7 किंवा S8 स्केल आहे. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय, तर तुम्ही एका म्हणजे जर समजा त्यांनी स्केल वाईज विचार केला, जर पेमेंटचा विचार केला, जे काही जो काय आपला पगार पडतो, जर त्यांनी पगारानुसार विचार केला तर शक्यतो असं होऊ शकतं, जे लहान ज्यांना थोडंसं पेमेंट, फॉर एक्झाम्पल लिपिकचं पद आहे किंवा तलाठीचं पद आहे किंवा अजून अशी कुठली पदं आहेत जे सरळ सेवेत आधी व्हायची, लिपिक तर आधी व्हायचं नाही, शक्यतो लिपिक एमपीएससी समजा घ्यायची, पण त्यांचं असं म्हणणं असेल की जर पेमेंटनुसार आपण पाहायला गेलो तर अशी काही पदं आहेत ज्यांना थोडंसं पहिल्यापासून थोडं पेमेंट कमी किंवा सरळ सेवेमध्ये एकच परीक्षा व्हायची. फॉर एक्झाम्पल समजा मी तलाठी घेतो, ओके, किंवा लिपिक घेतो, त्यांचा मुद्दा असा असेल की अशा पदांना की एकच परीक्षा घेणं उपयोगी पडतं, एकच परीक्षा घेतलेली जास्त बरी. आता मुद्दा असा आहे, मग बाकीचं पूर्वमुख्य कशाला घेणार, तर असा अंदाज वाटतोय आयोग ज्या परीक्षांना फॉर एक्झाम्पल आधीपासून कर सहाय्यक असेल, एक्साईज असेल, तांत्रिक सहाय्यक असेल, किंवा त्याला आपण काय म्हणतो अजून एक पद आहे त्याच्यामध्ये उद्योग निरीक्षक, ही जी गट दर्जाची पदं असायची ज्यांना स्केल थोडंफार जास्त आहे, कर सहाय्यक सोडलं तर बऱ्यापैकी बाकीच्या पदांना जास्तच केलं. आता या स्केलच्या परीक्षा आहेत किंवा यामध्ये निरीक्षक जर पदे ऍड केलीत, शक्यतो आयोग यांना पूर्व आणि मुख्यमध्ये घेऊ शकतो. बघा ज्या बाकीच्या हे जे सहवर्ग मी बाकीचे सोडले, ज्यांना थोडंसं S6 S7 S8 या दर्जाचे जे काही पेमेंट आहे, या स्केलचं पेमेंट असेल, शक्यतो आयोग यांना एकच परीक्षा घेऊ शकते. पण जे बाकीचे स्केल आहेत, जे गट मध्ये बाकीचे संवर्ग येतात निरीक्षक दर्जाचे, त्यापेक्षा जास्त मोठे असतील, त्यांना शक्यतो आयोग पूर्व किंवा मुख्यमध्ये आणू शकते. कारण का पूर्वमध्ये एक चांगली परीक्षा आहे. शेवटी S12 म्हणजे तो आपण विचार करूया, S12 असेल, S13 असेल, S14 असेल, अशी बरीचशी पदं आहेत. ठीक आहे, मग ते त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल, समाज कल्याण असेल, आदिवासी कल्याण असेल किंवा महिला बाल कल्याण असेल, याच्यामध्ये निरीक्षकच्या पदाला S13 स्केल आहे. वरिष्ठ निरीक्षक असेल तरी S14 स्केल आहे, किंवा अधीक्षक असेल, उपाधीक्षक असेल किंवा वॉर्डन असेल, ही मोठी पद आहे. मग असं म्हणता येईल, जर मोठी पद असतील यापूर्वी एकच परीक्षा व्हायच्या, पण असा अंदाज वाटतोय की आयोग यासाठी 2 परीक्षा घेऊ शकतं. आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न आहे, जर एकच परीक्षा घेतली तर ती ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल. आता लक्ष द्या, जर समजा तलाठी सारखी जे काही संवर्ग आहेत, लिपिक सारखे संवर्ग आहेत, जर यांच्यासाठी आयोगानं 2-2 परीक्षा राबवल्या, तर विचार करा, पहिली परीक्षा आहे एकट्या तलाठीसाठी 12-12 15-15 लाख फॉर्म येतात. त्यासाठी जर ऑफलाईन घ्यायला गेलं तर ते आयोगासाठी सोयीस्कर नाही. ते आपल्याला इथं घरात बसल्यावर सगळं वाटतं की आयोग घेणार, एवढं सोपं आहे, आयोगाला एवढं सोपं नाही. ऑफलाईन सेंटर्स मॅनेज करणं, शाळा अवेलेबल करणं, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पुरवणं, खूप जास्त टेक्निकल काही गोष्टी आहेत. तर या परीक्षा समजा ऑनलाईन घेतल्या तर मग अजून काही आपल्या मनामध्ये प्रश्न गोंधळतो, तो म्हणजे ऑनलाईन फ्रॉडचा. तुम्ही कट ऑफ पण बघा, मग ऑनलाईन परीक्षा घेतली, ऑनलाईन घेणार कोण, आयोगाकडे का ऑनलाईन स्वतःची काही सिस्टीम नाहीये, मग आयोग सांगणार TCS IBPS ला, पुन्हा घोळ तोच झाला. मग आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर ऑनलाईन काही करा, ऑनलाईन अजिबात घेऊ नका, ऑफलाईन. आता ऑफलाईन घ्यायचं म्हणलं तर ती एकाच दिवशी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे. असं नाही होऊ शकत, शनिवार रविवार 2 शिफ्ट, 4 तालुक्यामध्ये एक पेपर, पुन्हा असं नाही, कारण ते ऑफलाईन पेपर आहे. ऑफलाईनला पेपर एकच स्वरूपाचा असतो. मग असे काही वेगवेगळ्या गोष्टी यायला लागलेल्या आहेत. आणि तुम्ही पण विचार करा, लिपिक मित्रांनो एवढी पद असणार आहेत, यासाठी सगळीच विद्यार्थी अप्लाय करतील ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे, त्यांना सांगतोय मी. आणि मग एवढ्या संख्येने विद्यार्थी आले तर हे आयोगाला थोडं पॉसिबल नाही होणार की एक्झाम ऑफलाईन घेणं. त्यांच्याकडे प्रश्न ऑनलाईन असेल, पण विद्यार्थी ऐकणार नाहीत. विद्यार्थ्याचं म्हणणं हेच आहे, ऑनलाईन अजिबात नको. ज्या ऑनलाईन परीक्षा दिल्या त्या आम्हाला भागलं सगळं. तर यापूर्वी बरेचशा ऑनलाईन परीक्षा दिल्या, कुठं पेपर फुटायचा, कुठं कॉपी केस व्हायची, कुठं काय व्हायचं. बिचारे विद्यार्थी जायचे सेंटरला ₹1000 फी भरून, कारण त्याला ₹1000 फी असायची.
ठीक आहे. ह्या गोष्टी काही आहे चर्चेमध्ये, याच्यावर म्हणजे थोडंसं काही गोष्टी आयोगापर्यंत पोहोचतायत, त्याच्यावर आयोग सुद्धा विचार करते. आपण त्याच्यावर काही गोष्टी म्हणजे काही दिवस आपण वाट सुद्धा बघूया, आयोग याच्यावर काही स्पष्टीकरण देईल. कारण जर तुम्ही एकच परीक्षा घेणार असाल तर त्या एकाच परीक्षेमध्ये तुम्हाला सगळी पदं आणता येणार नाही. कारण का, इथं थोडासा पेमेंटचा घोळ आहे. मग तुम्ही काय करा, एकच परीक्षा करा, एकाच परीक्षेमध्ये तुम्ही कॅडर बकेटिंग करा. आता कॅडर बकेटिंग काय आहे, समजा तुम्ही लिपिक पदाला अप्लाय करायला लागला तर तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागतो की बाबा चला लिपिकला मला इथं गृह विभागामध्ये लिपिक पहिला प्रेफरन्स, वित्त विभागामध्ये पहिला प्रेफरन्स, किंवा दुसरं एखादं पद असेल. कॅडर बकेटिंग म्हणजे एक कॅडरसाठी तुम्हाला त्याला प्रेफरन्स द्यावा लागेल वेगळ्या विभागाचं पोस्टिंगसाठी. मग असं तरी करावं लागेल. मग असा अंदाज आहे शक्यतो सध्या की आयोग असं करू शकतं, काय करू शकतं की जर समजा आयोगाला एकच परीक्षा घ्यायची असेल तर आयोग गट क सरळ सेवा नावाचं काहीतरी सुरू करू शकेल. आणि यामध्ये ज्या त्याला आपण काय म्हणतो ग्राम महसूल अधिकारी किंवा जसं मगाशी म्हटलं मी लिपिक, हे जे S7-8 स्केलची जी पदं आहेत यासाठी एकच परीक्षा घेऊ शकतो. आता तसंही विद्यार्थ्यांचं बरोबर आहे. आधी काय व्हायचं, तलाठी परीक्षा एकच व्हायची, म्हणजे एकच परीक्षा असायची, मुख्य वगैरे काय संबंध नसायचा. त्यांचं पण बरोबर आहे सर. एवढं म्हणजे फॉर एक्झाम्पल गट क दर्जाचा आहे, पेमेंट स्केल कमी आहे, त्याला कशाला मुख्यमध्ये टाकताय? कारण तलाठी सारख्या पदाला बराचसा ग्रामीण भागातला क्राऊड आहे, त्यांचा अभ्यास चांगला आहे 100%, पण त्या मुख्यमध्ये अडकणं, कारण काय आहे, पुन्हा एक समजा पूर्व झाली, पुन्हा मुख्य झाली, त्याला 4 महिने वाट बघा, पुन्हा त्याच्यानंतर ते ऑप्टिंग आउट वगैरे किंवा अजून काही गोष्टी असेल त्याला पुन्हा 3 महिने वाट बघा. म्हणजे तुमच्या एका बेसिक पदासाठी तुम्ही 8 महिने घालवा लागेल. सो आयोग शक्यतो असं करू शकतं, जी लहान लहान पदं आहेत प्रशासकीय याच्यामध्ये गोळा करणार आणि ही सगळ्यांचं एक सरळ सेवा असं जाहीर करू शकतं, किंवा दुसरं आयोगाकडे एक आहे हे सुद्धा करू शकेल, प्लस एक सुद्धा करू शकेल गट क स्पर्धा परीक्षा. म्हणजे याच्यामध्ये काय होणार, गट क पूर्व प्लस मुख्य, आणि याच्यामध्ये काय होणार, जे निरीक्षक दर्जाचे आहेत, फॉर एक्झाम्पल एक्साईज असेल, उद्योग निरीक्षक असेल, तांत्रिक असेल, किंवा अजून समाज कल्याण, आदिवासी कल्याण, महिला बालविकास, असे जे काही वेगळे पद असतील जे जरा स्केल जास्त आहे त्यांच्यासाठी 100% पूर्व आणि मुख्य करू शकतो. कारण का, शेवटी स्केल जास्त आहे, तुम्हाला अभ्यासक्रम वगैरे दिला जाईल, तुम्हाला एक परीक्षा द्यायची आहे, पुन्हा तुम्हाला थोडे दिवस गॅप बघून मुख्य परीक्षा द्यायची आहे. आणि आयोगाच्या सचिवांनी मागच्या वेळी सांगितलं होतं मुलाखतीला की बाबा आम्ही जर समजा ज्या पदाला मुलाखत असेल ती पद म्हणजे ऍड पडल्यापासून ते रिझल्ट लागेपर्यंत आम्ही ते 10 महिन्यामध्ये कव्हर करणार. ज्याला कुठल्याही पदाची मुलाखत नाहीये ते आम्ही 6-7 महिन्यामध्ये कव्हर करणार. म्हणजे रिझल्ट फायनल ऍड पडेपासून ते रिझल्ट लागेपर्यंत हा त्यांनी 6-7 महिने 8 महिने कालावधी दिला होता. 6-7 महिने जरी पकडला तरी हरकत नाही, कधी पूर्व आणि मुख्यला. पण एकच परीक्षा घेतल्यावर पटकन रिझल्ट लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. विद्यार्थी जास्त वेळ थांबू शकत नाहीत, कारण बरेच वर्ष झालेत अभ्यास करतायत, पोस्ट निघत नाहीये किंवा अजून काही गोष्टी असतील. तर हे बरं वाटते, सरळ सेवा एकच परीक्षा घ्या, पण पारदर्शकता ठेवा. एमपीसीकडे आमचं एवढंच म्हणणं आहे, जसं आम्ही तुमच्याकडे परीक्षा दिलेल्या आहेत, तुमच्याकडे एकच महत्वाचा आम्ही टॅग वापरतो, तो म्हणजे पारदर्शकता. मग तुम्ही आता ठरवायचं आहे की ऑफलाईन घ्यायचं की ऑनलाईन घ्यायचं. शक्यतो ऑफलाईनला तुम्ही जास्त प्रेफर करा, पण ते आता एमपीसीवर डिपेंड आहे. कारण इतक्या महाराष्ट्रामध्ये 37 जिल्ह्यामध्ये इतकी मोठी परीक्षा आयोजित करणं वगैरे ह्या गोष्टी आहेत. शेवटी त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, आपण त्याची थोडीशी वाट बघूया. पण अशा गोष्टी होऊ शकतात, एक किंवा एक. पण विद्यार्थ्याचं म्हणणं हेच आहे, सरळ सेवा पूर्व मुख्य सगळंच घ्या, पण ऑफलाईन जास्त घेणं बंधनकारक आहे. ऑनलाईनचे यापूर्वी बघितलं असेल आता रिसेंटली काय काय चाललंय, मोठ्या मोठ्या परीक्षांचे घोळ होत आहेत. आपलं ठीक आहे, आपलं तर राज्यापुरतं आहे. केंद्र सरकारच्या पण एक्झाम मध्ये घोळवा लागलेले ज्या ऑनलाईन आहेत, तिथं थोडंसं रिस्ट्रिक्शन्स येतात. ठीक आहे, तेच तुम्हाला मी सांगितलं, ऑफलाईन किंवा ऑनलाईन. तर शक्यतो ऑफलाईन घेण्याचा मानस सगळ्या विद्यार्थ्यांचा आहे. आयोगाचं म्हणणं कदाचित असं असेल की सरळ सेवा मोठ्या संख्येने असतात, ऑफलाईन सेंटर्स अवेलेबल करणं प्रॉब्लेम आहे, तर आम्ही ऑनलाईनला जाऊ. पण याच्यावर चर्चा विमर्श व्हायला पाहिजे. ऑफलाईन जास्त महत्वाचं आहे. आणि अडचण काय बघा, ऑफलाईनला आम्ही आमच्या पैशानं जातोच केंद्रावर, आम्हाला काय त्याचं काय नको आहे, ते विद्यार्थी स्वतः बघून घेतील. ऑनलाईनला काय आहे, एक तर तुम्ही फीस भरणार, कारण ऑनलाईन म्हटले की 2-3 कंपन्या त्याच्यामध्ये आल्या, त्याच्या फीस भराव्या लागतील. ठीक आहे, फीस समजा आयोगाने कमी केल्या, ठीक आहे, आम्ही त्या केंद्रावर गेलो, पीसी खराब झाला, हे खराब झाला, प्रॉब्लेम झाला, पुन्हा त्याच्यामध्ये आपला सगळं खूप जास्त आपले हेक्टिक घेऊन जातं. त्यामुळे असं करण्यापेक्षा ऑफलाईन घ्या, वेळेवर तुमचं हे असू देत, किंवा तुम्ही कसं मॅनेज करताय बघा. सो आयोगाकडे हे सध्या असेल की शक्यतो जास्तीत जास्त त्यांचा काय, त्यांनी सरळ सेवा किंवा स्पर्धा करू देत, पूर्व मुख्य करू द्यात, किंवा एकच परीक्षा करू देत. आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर एकच परीक्षा घ्या. मला सांगा, जर समजा तांत्रिक संवर्ग असेल त्याला एक परीक्षा कसं घेणार? माझं म्हणणं आहे, समजा भूकर मापक आहे,
किंवा ठीक आहे मी बाकीच्या स्केलच्या पदाच्या साईडला करतो. ज्यांना ज्यांना थोडं टेक्निकल सिलेबस लागतो, अग्निशमन आहे, स्वच्छता आहे किंवा अजून कुठले असतील, त्यांना एकच परीक्षा घेतली तर त्यांचा त्या तांत्रिक स्किलचा, तांत्रिक नॉलेजचा उपयोग झाला कुठं? कारण का त्यांना वेगळा पेपर, यांना वेगळा पेपर, मग आयोग कन्फ्युज होऊन जाईल. आता समजा एका व्यक्तीने लिपिकला अप्लाय केलेला आहे आणि काही व्यक्तीने इकडे अप्लाय केलेला आहे तांत्रिकला. लिपिकचा पेपर पूर्ण जनरलचा असेल, जी म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतील 4-5 विषय, आणि इकडं त्याच्यामध्ये तांत्रिक टाकायला लागेल. पण मग आयोगाला वेगवेगळं तांत्रिकचं वेगळे पेपर छापावे लागतात. मग त्यापेक्षा आयोग असं म्हणू शकेल की बाबा आम्ही त्यांची पूर्व कॉमन घेतो, त्यातले जे काय सिलेक्ट होतील ते मुख्यला मग टेक्निकल जातील. तुम्ही पाहिलं असेल ना नागरी सेवेमध्ये, फॉर एक्झाम्पल जी महाराष्ट्र संयुक्त नागरी सेवा असते बघा, याच्यामध्ये काय होतं? राज्यसेवा, वनसेवा, कृषी सेवा आणि अभियांत्रिकी. आता काय होतं, यांना सगळ्यांना एकच पूर्व परीक्षा असते, बरोबर? संयुक्त नागरी पूर्व परीक्षा. पण मुख्य परीक्षा कशी असते? राज्यसेवावाल्यांना मुख्य परीक्षा वेगळी, वनसेवावाल्यांना वेगळी, कृषीवाल्यांना वेगळी आणि अभियांत्रिकीवाल्यांना वेगळी. मग असं कदाचित करू शकतात की हे जर आयोगानं थोडंसं कंपॅरिझन केलं तर. ठीक आहे, हे सुद्धा आपण बघूया काय आयोग त्याच्यावर विचार करतो. हा, मागणीपत्र काय आहे? कधी पण लक्षात ठेवायचं, यापूर्वी ज्या ज्या पदांचं मागणीपत्र जायचं त्याचा एक क्रम असायचा. कसा क्रम असायचा? शक्यतो तो एखादा विभाग असेल, तो GAD नावाचं एक आपली संस्था आहे, त्याला आपण म्हणतो सामान्य प्रशासन विभाग. आहे तुमचा कुठलाही मंत्रालयाचा विभाग, वित्त, गृह, अन्न प्रक्रिया किंवा पर्यावरण, कृषी, काही पण असेल, हे सगळे विभाग असायचे. आणि हे काय करायचे? सामान्य प्रशासन विभागाला ते रिक्त जागेचा अहवाल पाठवायचे. आणि GAD काय करायचं? याला आपण काय म्हणूया? सामान्य प्रशासन विभाग. हा जरा पॉवरफुल विभाग असतो, शक्यतो सीएमच्या देखरेखीखाली असतो. ठीक आहे. आणि जो GAD कडनं काय व्हायचं? रिक्त जागेचा जो अहवाल असायचा, GAD सलग काय करायचं? डिरेक्टली MPSC कडे पाठवायचं आणि सांगायचं की बाबा चला, गृह विभागामध्ये PSIच्या एवढ्या रिक्त जागा आहेत, तुम्ही याच्याबद्दल नोटिफिकेशन काढा, ऍड काढा. हे MPSCचं काम असायचं. MPSCचं काम एवढंच आहे की जाहिरात काढणे. MPSC काय स्वतः जागा वाढवत नाहीये. जोपर्यंत GAD कडनं येत नाही तोपर्यंत MPSC काहीच करत नाही. आता सध्याचा अपडेट बघा, मागणीपत्राबद्दल काय आहे? आता काय करतायत? जे जे विभाग आहेत, महसूल विभाग, महसूल वन विभाग, वित्त विभाग, गृह विभाग, हे जे आपल्याकडे जे काही महत्वाचे विभाग आहेत, कुठलेही धरा, हे डिरेक्टली आता सामान्य प्रशासन विभागाच्या ऐवजी डिरेक्टली काय करतायत? सध्या सगळं मागणीपत्र MPSC कडे पाठवत आहे. रिक्त जागेचा तपशील जे काय असेल, आकृतीबंध वगैरे सगळं झालेलं आहे. फक्त सेवा प्रवेश नियम आणि काही गोष्टी बाकी आहेत. पण जसे की तलाठी बद्दल अपडेट हेच आहे. काय अपडेट आहे सध्या? तलाठीच्या ज्या काही जागा आहेत ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या, त्या आयोगाकडे चाललेल्या आहेत. म्हणजे आयोग 100% परीक्षा घेणार. पण मी अजूनही म्हणलं, जोपर्यंत परीक्षा योजना येत नाही तोपर्यंत काहीच वायफळ बडबड करणं उपयोगाचं नाही. आपण त्याची वाट बघूया. त्याचा क्रम लक्षात तुम्हाला मी शेवटी सांगतो. ठीक आहे. आता GAD सध्या याच्याकडे काही हे नाही आहेत. डिरेक्टली जे विभाग आहेत ते काय करतायत? आयोगाकडे सध्या आपलं मागणीपत्र पाठवत आहे. म्हणजे आयोगाकडे रिक्त जागेचा तपशील जातोय. आयोग कॅटेगरीच्या नुसार आता जागा काढणार आगामी काळामध्ये. फक्त आयोग काय करणार? सुरुवातीला परीक्षा योजना पद्धत सुरुवातीला जाहीर करणार आणि मग त्याच्या काही दिवसानंतर जाहिरात टाकणार. कारण का असा पण विचार करू, 5 मेला जो GAD कडनं GR आला होता, त्यात त्यांनी सांगितलं होतं की पुढील 30-32 म्हणजे एका महिन्यामध्ये आयोगाकडे मागणीपत्र तुम्ही पाठवू शकता. आता हळूहळू विभागाचे मागणीपत्र चाललेले आहेत आयोगाकडे. याच्यामुळे आपण अंदाज करूया 5 किंवा 7-8 जून पर्यंत आयोगाकडे सगळ्या गोष्टी पोहोचतील. आयोग परीक्षा योजना जाहीर करेल, त्याच्यानंतर पटकन ऍड जाहीर करेल. सो आता GAD कडे जो काय कालावधी असायचा तो वेळ आता बराचसा वाचला. आता विभाग काय करतायत? डिरेक्टली काय करतायत? MPSC कडे मागणीपत्र पाठवत आहे. हा प्लस पॉईंट आहे. आयोग काय करणार? ह्या सगळ्या जागा असतील, फॉर एक्झाम्पल आता महसूल विभागाने त्यांच्याकडे जागा पाठवल्या. महसूल विभाग, महसूल वन विभाग, तलाठी, किती जागा पाठवल्या? 1752 समजा. तर आयोग काय करणार? 1752 जागांचा तपशील घेणार आणि बरोबर कॅटेगरीनुसार ते सगळं लागू करणार. हे आयोगाचं काम आहे. ठीक आहे. सो आता आपलं काम काय आहे की सध्या आपण याचा विचार करूया की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा योजना पद्धत आली पाहिजे. त्याच्यानंतर 1 आठवड्यामध्ये जाहिरात आली पाहिजे आणि गट क ची जाहिरात ही सगळ्यात मोठी जाहिरात असेल. म्हणून तुमचं काम काय आहे? गट व परीक्षा द्याच. मी तुम्हाला या सुद्धा व्हिडिओ सांगितला होता की गट क ची मुख्य असेल, गट ब ची पूर्व असेल, अभ्यास तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे. पुढचे 4 महिने आपल्याकडे सलग परीक्षा आहेत. लक्षात, वेगवेगळ्या माध्यमात तुम्हाला ह्याच गोष्टी मी सांगत असतो. इंस्टाग्राम आहे आपलं, युट्यूब आहे, हे सांगतो की अभ्यास करत राहा. म्हणजे महत्वाचं काय आहे? तुम्ही जर अभ्यासातनं बाहेर पडला, त्या स्पर्धेतनं तुम्ही ऑटोमॅटिक बाहेर पडणार आहात. त्यामुळं तेच विषय आहेत. आता मी जसं मगाशी म्हणलं
पूर्व किंवा मुख्य झाली किंवा एकच परीक्षा झाली, काही होऊ देत, काहीही होऊ देत, आपण आपला अभ्यास केला की आपलं काहीच अवघड जात नाही. पण ह्या चर्चेमध्ये वेळ घालवू नका. जोपर्यंत आयोगातून जाहिरात, आता सध्या मी घेण्याचा महत्वाचा काय व्हिडिओ होता, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर गट क परीक्षा कधी होणार, कधी होणार, तर आधी परीक्षा योजना आली पाहिजे, मग जाहिरात येणार, मग 1.5-2 महिने 2-2.5 महिने गॅप असेल आणि शक्यतो ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबर मध्ये आपली गट क पूर्व परीक्षा होणार. त्यामुळं जर मी ऑगस्ट जरी पकडला, माझ्याकडे आजच्या दिवसापासून, म्हणजे जर मी आज दिवस पकडला, माझ्याकडे 5 दिवस आहेत महिन्या संपायला मध्ये, स्किप करा, जून जुलै ऑगस्ट 2.5-3 महिने माझ्याकडे आहेत. म्हणून आपलं काम आहे की आयोग त्यांचं काम करायला लागले, फक्त आयोगाकडनं जेव्हा जेव्हा काही GR येतील, प्रसिद्धी पत्रक येतील, ते समजावून सांगण्याचं आमचं काम आहे. सध्या आयोगानं काही GR काढलेलं नाहीये की बाबा आम्ही ही परीक्षा घेणार आहोत, काहीच नाही. आता आयोग शांत आहे, ते त्यांचं काम करतात. ठीक आहे, काही पुढच्या 15 दिवसामध्ये आयोग आपली परीक्षा योजना जाहीर करेल, मग जाहिरात जाहीर करेल. जाहिरातीसाठी मी वेगळा व्हिडिओ प्रॉपर घेईन, परीक्षा योजना आली की मी त्याच्यावर पुन्हा व्हिडिओ प्रॉपर घेईन. पण आयोगाच्या डोक्यात त्यांचं माइंडसेट वेगळं आहे, आपण विद्यार्थी म्हणून आपला माइंडसेट वेगळं, हे लक्षात ठेवायचं. सध्या आपलं काम काय आहे, तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. आगामी काळामध्ये जी काय आपली गट ब गट क ज्या काय परीक्षा होणार आहेत, पूर्व मुख्य असेल, यासाठी आपण बॅच लॉन्च केलेली आहे. महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप्लिकेशनला जाऊन ही दर्जेदार बॅच घेऊ शकता. पण बॅच घेण्याआधी काय करायचं की आपल्या त्या बॅचला क्लिक करून कंटेंटला जाऊन सुरुवातीला फ्री लेक्चर्स पहा. प्रत्येक विषयाचे फ्री लेक्चर झालेले आहेत. फ्री लेक्चर्स बघा, तुमचा अभिप्राय सांगा, तुम्हाला कसं वाटलं बघा, मगच तुम्ही त्या गोष्टी करायच्या. मी सांगतो म्हणून नव्हे, तुम्हाला दर्जेदार चांगलं वाटलं, कारण एवढ्या कमी फीज मध्ये आपणच महाराष्ट्रामध्ये चांगल्या गोष्टी देत आहोत. ठीक आहे, निवड झालेले काही लोक आहेत, महत्वाचे काही विशेष मार्गदर्शन करणारे लोक आहेत, याचा फायदा करून घ्या. या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि फक्त पूर्व परीक्षा नव्हे, पूर्व मुख्य, टेस्ट सिरीज, वर्क नोट्स, होमवर्क नोट्स, जे काय गरज लागेल हे लक्षात ठेवायचं, अत्यंत महत्वाचं आहे. बॅच बद्दल काही संपर्क असल्यास, काही प्रॉब्लेम असल्यास संपर्क बिंदास साध्या नंबरला. आपलं मत सुद्धा कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर सुद्धा करा. आणि तुमचे अजून काय डाऊट्स असतील की सर काय काय अजून होणार आहे, काही पण असेल, ते कमेंटला तुम्ही टाकून देऊ शकता. पण मी असं म्हणतोय की सध्या प्रत्येकानं आयोगाच्या परीक्षा योजनेची वाट बघणं अत्यंत गरजेचं आहे. वाट बघा, पण त्याबरोबर अभ्यास पण करा. नाहीतर मी आता वाटच बघतो, काय होणार बघूया, नाही. आपलं काम आहे अभ्यास करणं. ते यायचं त्यांचं काम करतायत, ते येणारच आहे, जाहिरात पण पडणारच आहे. सध्या सगळ्या गोष्टी ऑन थोडस रेकॉर्ड आहेत, खूप मोठ्या गोष्टी सध्या मोठ्या प्रोफाईलला चालत आहेत, त्या आपल्याला काही गोष्टी कळतील. ठीक आहे, सो अभ्यास करा. आणि दुसरी गोष्ट, गट ब बद्दल सुद्धा आपण आगामी काळामध्ये काही दिवसामध्येच आपली PYQ सिरीज काही लॉन्च करत आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना सांगा की MPSC फॅक्टरीचं दर्जेदार चॅनल आहे, त्याला लाईक करा, सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा आणि इतरांपर्यंत शेअर सुद्धा करा. आणि आपण पुन्हा भेटत राहू. अभ्यास करा. जय हिंद.